नमस्कार, मी आहे संकेत आगरे, तुमचा होस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय आणि खूप अशी आवड होती व्हिडिओ बनवायची आणि आय एम बॅक. तर मी आता आहे नोएडामध्ये आणि आता माझी साईट कम्प्लिशन आहे, ती सबमिशनसाठी आलो आहे, त्याचे डॉक्युमेंट सबमिशनसाठी आलो आहे. तर तुम्हाला मी यांना थोडक्यात साईट दाखवतो आमची की काय काम करतो मी. ठीक आहे, चला तर मग. इथे आता असे 15 फ्लोअर्स आहेत आणि त्यापैकी आमच्याकडे 8 फ्लोअर रिनोव्हेशनसाठी होते आणि त्याचं आमचं सगळं काम कंप्लीट झालं आहे, लायटिंग्स वगैरे, रिनोव्हेशन, क्लिनिंग, एव्हरीथिंग. तर आता ती कंप्लीट झालेलं मला ते डॉक्युमेंटेशन करून हँडओव्हर करायचं आहे. मी तुम्हाला आता व्हिडिओज दाखवतो काय काय आम्ही रिनोव्हेट केलं आहे, काय काय डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्हाला आवडेल बघून. आणि आय थिंक हा प्रोजेक्ट 4 महिने चालला. 4 महिन्यात आम्ही कंप्लीट करून दिला पूर्ण 8 फ्लोअर पूर्ण रिनोव्हेट केले. 4 तर पूर्ण इंटिरियर सोबत होते, तर ते देखील काम झाले, तुम्हाला दाखवतो. पूर्ण प्रोजेक्ट ॲक्च्युली शिवनेच लीड केला आणि शिवने लीड करून कंप्लीट करून मला हँडओव्हर डॉक्युमेंट्स दिले. ते डॉक्युमेंट्स आता मी सबमिट करेन, त्याचे साइन ऑफ घेईन आणि कंपनीला देईन आमच्या. मग कंपनी बिलिंग करेल आणि हा प्रोजेक्ट कंप्लीट. तर हा आहे 24 फीट हाईट असलेला कॉन्फरन्स एरिया. त्यामुळे इथे खूप टास्क होते हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी, कारण एवढी उंच लॅडर आम्हाला अरेंज करायला लागली. आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता. अशा प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे वेंडर काम करतात आणि वेगवेगळे फॅसिलिटी हँडल करतात. तर आमच्याकडे आम्ही GC वेंडर होतो, आमचा रिनोव्हेशनचं काम होतं. तर बाकीचे कॅमेरा येतो, वायफाय येतो, ॲक्सेस येतो. तर असे वेगवेगळे वेंडर्स एकत्र येऊन हे प्रोजेक्ट कंप्लीट करतात. तर इथे आल्यानंतर वेगवेगळे वेंडर्स आपल्याला मिळतात, आपली त्यांच्याबरोबर दोस्ती होते. तर हा आपला मित्र आहे, बोला हाय. तर हा ॲक्सेसचं पूर्ण काम करतोय आणि ह्या फॅसिलिटीमध्ये याने पूर्ण ॲक्सेसचं काम केलेलं आहे. प्रत्येक साईटवरती PMC असतात. PMC म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. तर ह्या साईटवरती आपल्याला 2 PMC होते, एक तर अंगदजी होते आणि दुसरे सज्जाद सर. तर आता सज्जाद सर आपले मेजरमेंट व्हेरीफाय करतात. सज्जाद सर आहे का? आहे. तर सज्जाद सरनी आपल्याला पूर्ण हेल्प केली होती 7, 13, 14, 15 फ्लोअरवरती. तर सरांच्या अंडर आपण हा पूर्ण अर्धा प्रोजेक्ट कंप्लीट केला आहे. तर मी तुम्हाला 7th फ्लोअर दाखवला. 7th फ्लोअर नंतर आता मी आलोय 13th फ्लोअरवरती. 13th फ्लोअरवरती हा एक कोलॅब एरिया, हा बघा, हा एक कोलॅब एरिया जिथे तुम्ही काम केल्यानंतर चिल करता. आणि इथून
कॉफी टी इथून घेता आणि थोडा टाईमपास केल्यानंतर पुणे आपल्या डेस्कवरती जाऊन काम करता. तर हा एक एरिया आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकीचे एरिया देखील दाखवतो. तर हा आहे वर्क स्पेस एरिया. इथे सर्व आपल्या कंपनीची काम करायला येतात आणि आता इथे पूर्ण खाली आहे कारण अजून हँडओव्हर झाली नाही फॅसिलिटी. माझ्यामध्ये मंडेला फॅसिलिटी हँडओव्हर होईल. त्याच्यानंतर सर्व लोक इथे कामाला येतील. हा आहे 4 पॅक मीटिंग रूम आणि छोटासा कोलॅब एरिया. हे झेरॉक्स सेंटर यांच्यासाठी. तर इथे झेरॉक्स मशीन येईल आणि श्रेडर मशीन येईल. तर या पिलरवरची तुम्ही क्रिएटिव्हिटी बघू शकता. तर हा आहे मेन एंट्रन्स कोलॅब एरिया. जेव्हा हाय प्रोफाईल कोणते क्लायंट्स येतात तर इथे हे जे ग्रीनमध्ये दिसत आहेत तर हे आहे ॲडजस्टेबल टेबल. तर ह्यांची ही हाईट ॲडजस्ट केली जाते. तर हा एक टेबल 1.5 ते 2 लाखाचा आहे. तर हा ऑलमोस्ट 150 ते 200 पर्सन्सचा एरिया आहे पर फ्लोर. तर याच्या मानाने आपल्याकडे 30 ते 40 कोलॅब सीट्स असायला पाहिजे. तर त्यांना ना वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलं आहे जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणी लोक बसून चिल करू शकतात. तर एवढ्या मोठ्या वर्क स्पेसमध्ये तुम्ही कोणाशी कॉलवर बोलू शकत नाही म्हणजे मोठ्याने. तर त्याच्यासाठी तो फोन बूथ आहे जिथे तुम्ही पर्सनल स्पेस देऊन म्हणजे आपला आवाज बाहेर जात नाही तर तिथे तुम्ही बोलू शकता. तर हा होता पूर्ण प्रोजेक्टचा टास्क फुल फ्लोर. कारण याची पूर्ण हाईट 24 फीट आहे सिलिंग टू बॉटम. त्यामुळे प्रत्येक काम करताना आम्हाला खूप वेळ जात होता, टाईम गेला. याच फ्लोअरला जास्त करून टाईम गेला आमचा. आणि हाईट तुम्ही बघू शकता. डेकोरेशन करताना खूप देखील प्रॉब्लेम्स आले पण दिसायला एक नंबर आहे. आता लोकांना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी पाहिजे असतं. त्यामुळे एकच गोष्ट आपण प्रत्येक वेळी दाखवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कलर्स, डिझाईन्स, डेकोरेशन्स ॲड करून नवीन काहीतरी डेकोरेटिव्ह करायचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यामुळे प्रत्येक फ्लोअर नवीन काहीतरी सांगितलं जातो म्हणजे त्याच्यामधून काहीतरी वेगळंच बघायला मिळतं आणि लोकांना ते बघायला आवडतं. आणि वर्कस्पेसचा हाच मिनिंग आहे की तुम्ही इथे काम करायला येता तर तुम्ही बोर न व्हायला पाहिजे. तर असे आपण 8 फ्लोअर रिनोव्हेशन केले आणि त्यापैकी आपण 4 फ्लोअर पहिलेच हँडओव्हर दिले आणि बाकीचे 4 फ्लोअर आपण आता हँडओव्हर देतोय. मी सर्वच फ्लोअर तुम्हाला दाखवू शकत नाही कारण काही ठिकाणी अजून वेगवेगळ्या टीमचं काम चालू आहे आणि आमचं काम कंप्लीट झालं तर आम्ही आता हँडओव्हर देऊन साईट सोडतोय. तर असा काही प्रोजेक्ट होता तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर नवीन साईट येईल, नवीन साईट तुम्हाला दाखवेन. आणि हा ब्लॉग थोडासा शॉर्टच आहे. पूर्ण डेचा नाही करू शकत कारण आता याच्यानंतर माझी मीटिंग आहे. मीटिंग झाल्यानंतर मला पुन्हा डॉक्युमेंटेशन सबमिट करून त्याच्यावर साइन ऑफ घेऊन मग मी हॉस्टेलला जाईन आणि मग पुढचं काम चालू होईल माझं. ठीक आहे. तर मग ब्लॉग आवडला असेल आणि साईट आवडली असेल, रिनोव्हेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.